ऍडमिशन ऑफ पार्टनर ह्या चॅप्टरमध्ये आपण गुडविल ट्रीटमेंट ऑफ गुडविल कशी करायची ह्याच्यावर आज एक व्हिडिओ बनवत आहोत. तर ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये जेव्हा न्यू पार्टनर बिझनेस मध्ये येतो तेव्हा तो कॅशच्या स्वरूपात गुडविल आणतो. सपोज कॅशच्या स्वरूपात गुडविल आणली तर त्याला प्रीमियम मेथड असं म्हणतात. ते मेथडचं नाव काही तर असेल ना, तुम्हाला ते एंट्री कशी करायची हे मेन लक्षात येणं गरजेचं आहे की हाऊ टू ट्रीट दॅट गुडविल इन दी बुक्स ऑफ अकाउंट्स. 12th कॉमर्सचे जे मुलं आता बोर्ड एक्झाम देत आहेत त्यांच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. सो सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांनी हे समजून घेणे कंपल्सरी आहे. सो वेन न्यू पार्टनर ब्रिंग्स कॅश फॉर हिज शेअर ऑफ गुडविल, तो त्याच्या शेअर ऑफ गुडविल साठी जेव्हा कॅश आणतो, सो कॅश कम्स इन टू द बिझनेस. तो कॅश बिझनेस मध्ये आली आणि डेबिट वॉट कम्स इन प्रमाणे कॅश अकाउंट डेबिट वॉट. Normally we don't write it as cash account, so we will say cash or bank account to goodwill account. Being there, being new partner brought cash for his share of goodwill. आता ती आणलेली ही गुडविल असते ती ऑलवेज ओल्ड पार्टनर्स मध्ये वाटायची असते. ते तुम्हाला नॉर्मली प्रॉब्लेम मध्ये सांगणार नाही की ती तुम्ही वाटा, पण वेनेवर दे से की जो नवीन आलेला पार्टनर आहे तो कॅश घेऊन आला आहे गुडविल साठी, सो यू हॅव टू राईट द एंट्री फॉर ट्रान्सफरिंग दॅट गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. Whenever the new partner bring cash for his share of goodwill, that goodwill is distributed to already existing partners. They are called as old partners. त्यांच्यामध्ये ती वाटली जाते. Whenever you distribute that goodwill to old partners, the entry will be goodwill account debit to old partners capital account credit. old partners म्हणजे जे कोणी 2-3 old partners असतील त्या तिघांची नावं दोघांची नावं पूर्ण लिहिणं गरजेचं आहे तुम्हाला की टू आशाज कॅपिटल अकाउंट, टू निशाज कॅपिटल अकाउंट, टू उषाज कॅपिटल अकाउंट. जी नावं असतील त्यांची ती लिहायची. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणून लिहायचं नाही. तो गुडविल जेव्हा आपण ओल्ड पार्टनर्सला वाटतो तर आशा उषा निशा 3 पार्टनर्स आहेत, तिघांचीही नावं पूर्ण लिहायची. टू आशाज कॅपिटल, टू उषाज कॅपिटल and so on. So that is how when the new partner brings cash for his share of goodwill, cash account debit to goodwill account and goodwill account debit to old partners capital account. आता ही गुडविल जी कॅशच्या स्वरूपात न्यू पार्टनरने बिझनेस मध्ये आणली आहे ती जर समजा विड्रॉ केली म्हणून तुम्हाला ऍडजस्टमेंट दिलेली असेल, ओके, जी न्यू पार्टनरने गुडविल आणली असेल तेव्हा गुडविल विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स म्हणून तुम्हाला ऍडजस्टमेंट दिलेली असू शकते. व्हेनेवर सच ऍडजस्टमेंट इज गिवन की जी न्यू पार्टनरने गुडविल आणलेली आहे कॅशच्या स्वरूपात, इट इज बीन विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स, देन व्हॉट इज द एंट्री दॅट यू विल राईट. द एंट्री विल बी when the goodwill is withdrawn by old partners. ओल्ड पार्टनर्स, द गुडविल काय आहे, इंटँजिबल असेट आहे. सो गुडविल त्या वस्तू नाही की ते घरी घेऊन जाते, right? So what they will withdraw from the business? They will withdraw cash. So cash goes out from the business and old partners are the receivers. So debit the receiver and cash goes out. So the credit what goes out. प्रमाणे तुमची जर्नल एंट्री काय होणार, old partners capital account debit. Old partners are the receivers and debit the receiver. प्रमाणे old partners capital account debit, cash goes out, credit what goes out to cash or bank account credit. So that is how old partners capital to cash अशा पद्धतीने गुडविल विड्रॉ केली तर तुम्हाला एंट्री लिहायची असणार आहे. So this is what is all about की when new partner brings cash for his share of goodwill. फक्त कॅश आणली तर वरच्या 2 एंट्रीज, कॅश आणली आणि ती जर विड्रॉ केली तर अजून एक एंट्री तुमची पडते. ओके, या दोन्ही केसमध्ये बॅलन्स शीट मध्ये गुडविल लिहिली जाणार नाही, कारण ती आणली क्रेडिट आणि पुन्हा ओल्ड पार्टनर्सला वाटली डेबिट. सो क्रेडिट डेबिट कॅन्सल झालं. ओके, गुडविल अकाउंट इज ऑलरेडी कॅन्सल्ड फ्रॉम द बुक्स. So whenever the new partner brings cash for his share of goodwill and if it is withdrawn or not,
it will not be recorded in the books of accounts in the balance sheet. Now we have to see the another method in which that is called as valuation method. Goodwill valuation method. त्याच्यामध्ये जो नवीन आलेला पार्टनर असतो तो कॅशच्या स्वरूपात गुडविल आणत नाही. गुडविल इज रेज इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. गुडविल फक्त बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये रेज केली जाते. सो फक्त एकच एंट्री आहे गुडविल रेज केली तर देयर विल बी ओनली वन एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. गुडविल इज एन asset. So if asset is raised, asset account should be debited because asset is always originally having a debit balance. Okay, so asset आली म्हणून goodwill account debit and old partners ला ती वाटली म्हणून old partners capital account credit. Again when we say old partners, whosoever A, B, C जे कोणी old partners आहेत त्यांचं नाव लिहायचं. 2A's capital, 2B's capital. That is how you have to write. And it will be also फक्त रेज केली ना आपण गुडविल आपण बिझनेस मध्ये फक्त रेज केली आणि राईट ऑफ नाही केली तर ती गुडविल आपल्याला बॅलन्स शीट मध्ये दाखवायची असणार आहे. यू विल शो दॅट गुडविल इन दी बॅलन्स शीट ऑन द असेट साइड. सो इफ द गुडविल इज रेज्ड अँड नॉट रिटन ऑफ इट विल बी शोन इन द बॅलन्स शीट ऑन दी असेट साइड. नॉर्मली व्हेनेवर गुडविल इज रेज्ड and goodwill account debit to old partner ला वाटताना ते ऑलवेज ओल्ड रेशियो मध्ये तुम्ही वाटा. ओके, आता ती गुडविल रेज केल्यानंतर सपोज तुम्हाला अजून ऍडजस्टमेंट दिली आहे की इट इज ऑल्सो रिटर्न ऑफ. रिटर्न ऑफ म्हणजे काय? बुक्स ऑफ अकाउंट मधून ती गुडविल काढून टाकायची आहे. वी डोंट वॉन्ट टू कीप किंवा असं पण सांगतात गुडविल शुड नॉट बी शोन इन द बुक्स ऑफ अकाउंट. त्याचा पण अर्थ असा असतो की गुडविल इज रिटर्न ऑफ. गुडविल काय केली आहे? राईट ऑफ केली आहे. सो मग गुडविल राईट ऑफ केली तर व्हेनेवर गुडविल इज रेज्ड अँड रिटन ऑफ जेव्हा तुम्ही राईट ऑफ करतात तेव्हा ती नवीन आलेल्या जो कोणी पार्टनर आहे त्याच्यासोबत तिघ म्हणजे 3 असतील 3, 2 असतील 2 तर नाही म्हणा 3 किंवा 4 पार्टनर्स जितके पण असतील सगळ्या ऑल पार्टनर्स मध्ये ती गुडविल वाटली. So what is the entry? All partners capital account debit to goodwill account. It is to be distributed in their new ratio. It is to be distributed in their new ratio. So whenever goodwill is written off, the entry will be all partners capital account debit to goodwill account. So ह्या दोन मेथड्स आहेत मेनली. याच्या बाहेरचं फारसं काही नसतं गुडविलच्या बाबतीत. याच्या बाहेरचं गुडविलच्या बाबतीत दुसरं काही नसतं. मी तुम्हाला आतापर्यंत आयजस्ट रिकॅप आणि अजून काही 2-3 गोष्टी त्या तुम्हाला सांगते. कॅशच्या स्वरूपात गुडविल आणली आणि ती विड्रॉ केली. कॅशच्या स्वरूपात गुडविल आणली आणि ती विड्रॉ केली. दुसरी पद्धत आहे गुडविल रेज केली. न्यू पार्टनरने कॅशच्या स्वरूपात गुडविल आणली नाही, गुडविल रेज केली आणि नंतर ती राईट ऑफ केली. आता अजून काय आहे तर रेज पण नाही केली, राईट ऑफ पण नाही केली. फक्त ऑलरेडी एक्झिस्टिंग गुडविल होती त्याची म्हणजे आता सपोज बॅलन्स शीट मध्ये ऑलरेडी 10,000 गुडविल दिलेली आहे आणि खाली सांगितलं की ऍडजस्टमेंट मध्ये की गुडविल इज व्हॅल्यूड ॲट ₹15,000. ह्याचा अर्थ काय झालं? 10,000ची ती 15,000 झाली. म्हणजे गुडविल अगेन रेज झाली असंच आपल्याला तिथे ट्रीट करावं लागणार. कितीने रेज झाली गुडविल? 5,000ने वाढली. ऑलरेडी 10,000 होती बॅलन्स शीट मध्ये आणि ती आता ऍडजस्टमेंट मध्ये सांगितली की त्याला व्हॅल्यू करा 15,000. म्हणजे 5,000ने गुडविल वाढली. तर जी 5,000ने गुडविल वाढली ती गुडविल टू ओल्ड पार्टनर्स म्हणून दोघांमध्ये एंट्री करायची. सो इफ गुडविल इज brought by the new partner in the business and then it is withdrawn by old partners, goodwill is raised and written off, or goodwill is just valued in the business, then you have to change the value of goodwill and whatever is the increase or decrease you can distribute to the old partners in their partners capital account. So this is what is the treatment of goodwill in admission of पार्टनर. ह्या पद्धतीने आपण ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये गुडविलच्या ऍडजस्टमेंटला ट्रीट करतो.
तुम्हाला जर काही अजूनही ऍडमिशन ऑफ पार्टनर ह्या चॅप्टर मध्ये पुढीलशी रिलेटेड काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही ते कॉमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आणि ते तुमचे जे काही डाऊट्स असतील ते मला विचारा, त्याची मला मी नक्की उत्तरं देईल. सो अशाच पद्धतीने मी वेगवेगळे व्हिडिओ 12वीच्या मुलांसाठी नेक्स्ट 2 मंथ करत राहणार आहे. तो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओची नक्की वाट बघा. थँक्यू.